नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी S.B. कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग सिन्नर महाविद्यालय. आज आपण व्यवस्थापनाचे स्तर किंवा व्यवस्थापनाच्या पातळ्या या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. व्यवस्थापनाची कार्य, व्यवस्थापनाची तत्त्वे यांचा अभ्यास केल्यानंतर व्यवस्थापनाच्या पातळ्यांचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरत असतं. व व्यवस्थापनामध्ये कोणकोणती कामं केली जातात आणि ती कोण कोण करतं यावरतून व्यवस्थापनाच्या 3 पातळ्या निर्माण झालेल्या आहेत. जसे उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन. सर्वसामान्यपणे कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायात उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन व कनिष्ठ पातळीवरती कार्य केले जात असल्यामुळे त्याला त्रिस्तरीय प्रक्रिया असं म्हटलं जातं किंवा व्यवस्थापन हे त्रिस्तरीय प्रक्रिया आहे असं म्हणतात. उच्च व्यवस्थापनात धोरण किंवा उद्दिष्टे ठरवली जातात व उद्योगातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे कार्य ते करत असते. त्यामुळेच उच्च व्यवस्थापनातील व्यवस्थापक वर्ग हा प्रशासकीय स्वरूपाचं कार्य करतो असे म्हणता येईल. मध्यम स्तरावरील व्यवस्थापन उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या चौकटीनुसार किंवा नियमानुसार कार्य करते. मध्यमस्तरीय व्यवस्थापनातील लोकांना धोरणात्मक निर्णयात कोणत्याही प्रकारचे बदल करता येत नाहीत. मध्यमस्तरीय व्यवस्थापन हे उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या नियोजनानुसारच प्रत्यक्ष कार्य कनिष्ठ व्यवस्थापनाकडून करून घेत असते. उच्च व्यवस्थापन धोरणात्मक निर्णय व नियोजनाशिवाय भांडवल, उत्पादन, वितरण, खरेदी, विक्री या सर्व कार्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. त्याला मध्यम व कनिष्ठ व्यवस्थापन मदत करत असते. उद्योगातील कार्य प्रत्यक्षपणे कनिष्ठ व्यवस्थापनाकडून होत असल्याने त्याला कार्यात्मक व्यवस्थापन असेही म्हटले जाते. थोडक्यात काय, निरनिराळ्या उद्योगात उच्च, मध्यम व कनिष्ठ व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे कार्य करते आणि ही कार्य व्यवस्थापनाच्या निरनिराळ्या पातळ्यांवरून किंवा स्तरांवरून होत असतात. त्यालाच व्यवस्थापनाची त्रिस्तरीय रचना किंवा प्रक्रिया किंवा व्यवस्थापनाचे स्तर किंवा पातळ्या असं म्हटलं जातं. या व्यवस्थापनामध्ये 3 पातळ्यांचा समावेश झाल्याचं आपल्याला दिसून येतं. व्यवस्थापनाच्या पातळ्यांमध्ये उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन या 3 पातळ्यांचा किंवा 3 स्तरांचा समावेश होत असतो. यातील पहिली पातळी म्हणजे उच्च व्यवस्थापन, यालाच आपण टॉप लेवल मॅनेजमेंट असं संबोधत असतो. उच्च व्यवस्थापनात उद्योग किंवा व्यवसायातील सर्वोच्च शक्ती किंवा मंडळाच्या स्वरूपामध्ये ते कार्य करत असते. आधुनिक काळात व्यवसायाचा आकार वाढत असून उद्योगाच्या विकासामध्ये नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. या समस्या सोडवण्याचे काम उच्च व्यवस्थापनाला करावे लागत असते. उद्योगामध्ये सर्व विभाग किंवा क्रियांमध्ये नियोजनाची जबाबदारी ही उच्च व्यवस्थापनाची असते. तसेच उद्योगाची अंतिम धोरणे ठरविणे, धोरणांच्या अंमलबजावणीसाठी योजना तयार करणे, उद्योगातील सर्व क्रिया, प्रक्रिया किंवा विभागामध्ये समन्वय प्रस्थापित करणे आणि त्यावर प्रभावशाली नियंत्रण ठेवणे ही कार्य उच्च व्यवस्थापनाला पार पाडावी लागतात. उच्च व्यवस्थापनाला उद्योगातील धोरणात्मक स्वरूपाचे निर्णय घ्यावयाचे असल्याने ते बौद्धिक स्वरूपाचे कार्य करते असे म्हटले जाते. उच्च व्यवस्थापनाची संघटन रचना ही पुढील प्रकारची असू शकते. यामध्ये 3 घटकांचा समावेश होतो. 3 घटकांचा समावेश होतो. उच्च व्यवस्थापनात भागधारक, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या 3 घटकांचा समावेश होत असतो. यामधला पहिला घटक म्हणजे कंपनीचे भागधारक. कंपनीची इमारत, यंत्रसामग्री व इतर कोणतीही उपकरणे खरेदी करण्यासाठी भागधारक भांडवल देत असतात. त्यामुळे ते कंपनीचे खरे मालक असतात. कंपनीचे मालक असल्यामुळे त्यांना उच्च व्यवस्थापनात सर्वोच्च स्थान आहे. परंतु ते असंख्य असल्याने कंपनीच्या कारभारावरती लक्ष घालणे त्यांना अशक्य असते आणि म्हणूनच
कंपनीच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी ते त्यांच्यामधून काही प्रतिनिधी नेमतात आणि त्यांनाच संचालक असे म्हणतात. संचालक हे भागधारकांमार्फत व्यवसाय किंवा उद्योगाच्या व्यवस्थापनात लक्ष घालत असतात. भागधारकांनंतर संचालक मंडळ हा घटक उच्च व्यवस्थापनामध्ये असतो. संचालकांची नियुक्ती हे भागधारक करत असतात. त्यामुळे संचालक किंवा संचालक मंडळ हे भागधारकांचे विश्वस्त म्हणून कार्य करतात. विश्वस्त या नात्याने संचालक मंडळ भांडवल सुरक्षित ठेवून त्यांचा सदुपयोग करत असतात. त्यासाठी संचालक मंडळाला काही कार्य करावी लागतात. ही कार्य कंपनीची दीर्घकालीन नीती किंवा उद्दिष्ट ठरविणे, कंपनीच्या संघटनेची रचना करणे, कंपनीच्या आर्थिक व कार्यात्मक बाबीवरती लक्ष ठेवणे, कंपनीतील दैनंदिन कार्य व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्थापकांना मान्यता देणे यासारखी कार्य संचालक मंडळाला करावी लागतात. यानंतर उच्च व्यवस्थापनात समाविष्ट होणारा तिसरा आणि मुख्य घटक म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे संचालक मंडळाच्या हाताखाली काम करणारा अधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी होय. विविध कंपन्यांमध्ये हा मुख्य कार्यकारी अधिकारी विविध नावांनी ओळखला जातो. जसे सर्वोच्च निर्देशक, व्यवस्था संचालक, प्रमुख व्यवस्थापक इत्यादी नावांनी त्याला ओळखलं जात असतं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला काही महत्त्वपूर्ण अशी कार्य करावी लागत असतात. या अधिकाऱ्याला कंपनीतील कार्यांचे संचालन करणं, व्यवस्थापन करणं, समन्वय करणं अशी महत्त्वपूर्ण कार्य करावी लागत असतात व तो संचालक मंडळाला सर्वस्वी जबाबदार असतो. संचालक मंडळाने ठरवलेली प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यामार्फतच सर्वच्या सर्व कार्य पूर्ण केली जात असतात. अशा प्रकारे उच्च व्यवस्थापनामध्ये 3 प्रमुख घटकांचा समावेश होतो किंवा संघटन रचनेमध्ये 3 घटक समाविष्ट असतात. यामध्ये भागधारक, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या 3 घटकांचा समावेश होत असतो. यानंतर व्यवस्थापनाची दुसरी पातळी ती म्हणजे मध्यम व्यवस्थापन, मिडल मॅनेजमेंट. उच्च व्यवस्थापन हे व्यवसायाचं किंवा उद्योगाचं धोरण ठरविणे, नीती ठरविणे आणि त्या नीतीच्या अंमलबजावणीमध्ये संबंध असलेल्या कर्मचारी वर्गाकडून किंवा कामगारांकडून प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी सोपविणे यासारखे कार्य करत असते. तर मध्यम व्यवस्थापनावर ही जबाबदारी पूर्ण करण्याचं कार्य असतं आणि म्हणूनच मध्यम पातळीवरील व्यवस्थापनात प्रामुख्याने सर्व विभाग प्रमुखांचा समावेश असतो. यामध्ये त्यांना ठरवून दिलेली कार्य किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामगारांना सूचना देणं, कार्याची निश्चिती करणं, त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणं व मध्यम व्यवस्थापनाला पार पाडावी लागणारी इतर आणखी काही कार्य करणं या कार्यांचा समावेश होत असतो. त्याचबरोबर विभागीय कार्याचं नियोजन करणं, कर्मचाऱ्यांना किंवा सहकाऱ्यांना सूचना देणं यासारखी कार्य मध्यमस्तरीय व्यवस्थापनाला करावी लागत असतात. म्हणजेच उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विविध योजना कृतीत आणण्याचे कार्य मध्यम व्यवस्थापनाला करावे लागत असते. आता उच्चस्तरीय व्यवस्थापनामध्ये ज्या पद्धतीने 3 घटकांचा समावेश होता तसाच मध्यमस्तरीय व्यवस्थापनामध्ये सर्व विभाग प्रमुखांचा समावेश होत असतो. उदाहरण दाखल आपण या ठिकाणी काही विभाग किंवा त्याचं संघटन अभ्यासणार आहोत. जसं मध्यमस्तरीय व्यवस्थापनातील पहिला विभाग आहे उत्पादन विभाग. उत्पादन विभाग हा उत्पादन व्यवस्थापक हा उत्पादन विभागाचा प्रमुख असतो व तो उत्पादन विभागाच्या विविध कार्यांना जबाबदार देखील असतो. तो उत्पादनावरती नियंत्रण ठेवून दर्जेदार पण कमीत कमी खर्चात उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो आणि या उत्पादन विभागाला काही महत्त्वपूर्ण अशी कार्य करावी लागत असतात. जसे कार्य आदेश गोळा करणे, कार्याच्या अंमलबजावणीसाठी पद्धती सुचविणे, कच्चा माल, अर्धकच्चा माल व पक्क्या मालावरती नियंत्रण ठेवणे, सामग्री, उपकरणे, हत्यारे, कर्मचारी इत्यादी घटक एकत्रित करणे आणि उत्पादन खर्चावरती नियंत्रण ठेवणे ही कार्य उत्पादन व्यवस्थापकाला पार पाडावी लागत असतात. मध्यमस्तरीय व्यवस्थापनात दुसरा जो काही विभाग आहे तो आहे इंजिनिअरिंग किंवा यांत्रिक विभाग. इंजिनिअरिंग विभाग हा उत्पादन विभागाचाच एक भाग असून प्रमुख इंजिनियर हा या विभागाचा प्रमुख असतो व त्याला
काही महत्त्वपूर्ण कामे करावी लागत असतात. यामध्ये उत्पादनाचं नियोजन करणं, मार्गनिर्धारण व वेळापत्रक तयार करणं, नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी यंत्रांची रचना करणं, वस्तूचे डिझाईन तयार करणं, तिचे गुणधर्म, तिचं प्रमाण व दर्जा ठरविणं, उत्पादन विभागाची तांत्रिक क्षमता वाढविण्यासाठी संशोधन करणं, यंत्र व उपकरणांची देखभाल करून त्यांच्या उत्पादन क्षमतेचा पूर्ण उपयोग करून घेणं, उत्पादन खर्चात काटकसर करणं यासारखी कार्य इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुखाला करावी लागत असतात. मध्यम व्यवस्थापनातील तिसरा विभाग आहे कर्मचारी विभाग. हा विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, कारण सर्व निर्जीव घटकांना कार्यप्रवृत्त करणारा कर्मचारी विभाग हाच महत्त्वपूर्ण असतो. म्हणून मध्यम व्यवस्थापनात कर्मचारी विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रमुख कर्मचारी व्यवस्थापक हा कर्मचारी विभागाचा प्रमुख असतो व तो उद्योगातील कर्मचाऱ्यांची भरती, प्रशिक्षण, वेतन, बढती इत्यादीसाठी जबाबदार धरला जात असतो. उद्योगामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची भरती करावी लागते. ती शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक असते आणि त्याचमुळे कामगारांची भरती केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्या जीवनामध्ये आवश्यक इतके जीवनमानाला पुरेल इतके वेतन देणं, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून त्यांना उत्तेजन देणे, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणं यासारखी कार्य कर्मचारी विभागाला करावी लागतात. मध्यम व्यवस्थापनातील चौथा विभाग आहे संग्रहण विभाग. उत्पादन विभागाने तयार केलेला माल व खरेदी विभागाने खरेदी केलेला माल साठवून ठेवण्याचे कार्य या संग्रहण विभागामध्ये केले जात असते. या संग्रहण विभागामध्ये सामग्री व्यवस्थापकाला काही कार्य करावी लागत असतात. जशी खरेदी केलेल्या मालाचा ताबा घेणं, त्याची तपासणी करणं, मालाचा हिशेब ठेवणं, माल सुरक्षित ठेवणं यासारखी ती कार्य होत. तसेच उत्पादन विभागाला आवश्यकतेनुसार सुटे भाग किंवा इतर सामग्री देण्याचं कार्य देखील हा विभाग करत असतो. यानंतर मध्यम व्यवस्थापनामध्ये कार्यालय विभाग, हिशेब विभाग, उत्पादन खर्च विभाग, खरेदी विभाग यासारख्या विभागांचा देखील समावेश होत असतो. या प्रत्येक विभागाला आपली स्वतंत्र कार्य असली तरी मध्यम व्यवस्थापनाला सामान्यपणे पुढील प्रकारची कार्य करावी लागतात. यामध्ये उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या धोरणांचे विश्लेषण करणे, उद्योग किंवा व्यवसायाच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांचे संघटन करणे, योग्य प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, कार्याविषयी सूचनांचे एकत्रीकरण करणं, उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणं, उद्योग व व्यवसायातील संघटनेचे कार्य अधिक कार्यक्षमतेने होण्यासाठी विभागात समन्वय प्रस्थापित करणं, विविध विभागांचे अहवाल तयार करणं आणि संबंधित सूचना व आकडेवारीचे एकत्रित करून ते उच्च व्यवस्थापनाला सादर करणं, उच्च व्यवस्थापनाचे धोरण चुकीचे असल्यास त्यात सुधारणा सुचविणं व नवीन धोरणांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करणं यासारखी महत्त्वपूर्ण कार्य मध्यम स्तरीय व्यवस्थापनाला करावी लागत असतात. थोडक्यात मध्यम स्तरीय व्यवस्थापन हे अंमलबजावणीची कार्य करत असतं. यानंतर व्यवस्थापनाच्या पातळ्यांमधील सर्वात शेवटची आणि महत्त्वपूर्ण अशी पातळी म्हणजे कनिष्ठ व्यवस्थापन किंवा पर्यवेक्षीय व्यवस्थापन होय, लोअर लेवल मॅनेजमेंट. कनिष्ठ व्यवस्थापन हा व्यवसाय संस्थेचा शेवटचा स्तर आहे. व्यवसायात उच्च व्यवस्थापन धोरण ठरवितं, मध्यम व्यवस्थापन त्याची अंमलबजावणी करतं, परंतु मध्यम व्यवस्थापनाला धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करणारी यंत्रणा निर्माण करावी लागते व ही यंत्रणाच कनिष्ठ व्यवस्थापन म्हणून ओळखली जात असते. कनिष्ठ व्यवस्थापनात सुपरवायझर, निरीक्षक, फोरमन व विक्रेते यांचा समावेश होत असतो. हेच प्रत्यक्ष कर्मचारी वर्गाकडून किंवा कामगारांकडून कार्य करून घेत असतात. कनिष्ठ व्यवस्थापनाचे कार्य हे निरीक्षणाचे असते. कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये सुपरवायझर, फोरमन, कामगार, निरीक्षक, विक्रेते, लिपिक, कनिष्ठ लिपिक यासारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तींचा समावेश होत असतो. कनिष्ठ व्यवस्थापनाला काही महत्त्वपूर्ण कार्य करावी लागत असतात. ती कार्य कर्मचाऱ्यांना आदेश व सूचना देणं, विभागातील कामकाजाचे नियोजन करणं,
कामाचा तक्ता तयार करणं, कारखान्यातील कार्यपद्धतींची कर्मचाऱ्यांना माहिती देणं, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं, कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार यंत्रे, उपकरणे व हत्यारांची व्यवस्था करून देणं, प्रत्येक कर्मचाऱ्याला आवश्यकतेनुसार कच्चा माल देणं, कामगारांना प्रत्यक्ष कामाच्या वेळी प्रशिक्षण देणं यासारखी कार्य या कनिष्ठ व्यवस्थापनाला करावी लागत असतात. त्याचबरोबर कारखान्यातील यंत्रे, उपकरणे यांचे भरणपोषण व दुरुस्ती करणं, उत्पादन करत असताना कामात येणाऱ्या अडचणी दूर करणं, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणं, कामामध्ये शिस्तीचं पालन किंवा वातावरण निर्माण करणं, कर्मचाऱ्यांमध्ये ऐक्य व सहकार्याची भावना निर्माण करणं, कर्मचारी व कनिष्ठ व्यवस्थापनात चांगले संबंध निर्माण करणं, कामगारांच्या कार्यस्थितीमध्ये सुधारणा करणं, कामगार किंवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणं यासारखी महत्त्वपूर्ण कार्य कनिष्ठ व्यवस्थापनाला करावी लागत असतात. थोडक्यात व्यवस्थापन हे 3 पातळ्यांवरती आपले कार्य करत असते. त्यातली पहिली पातळी म्हणजे उच्च व्यवस्थापन, दुसरी पातळी म्हणजे मध्यम व्यवस्थापन व शेवटची पातळी म्हणजे कनिष्ठ व्यवस्थापन. यात उच्च व्यवस्थापनाकडून व्यवसायाची ध्येय धोरणं ठरवली जातात, मध्यम व्यवस्थापनाकडून त्यांची अंमलबजावणी करण्याची कार्य केली जातात, तर कनिष्ठ व्यवस्थापन प्रत्यक्ष कार्यकारी स्वरूपाचे कार्य करते.